नमस्कार. जयशंकर माहेश्वरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे मराठी पत्रलेखन मागणी पत्र. वृक्षारोपणासाठी लागणाऱ्या रोपांची मागणी. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग विषयाला चालू करू. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे मराठी पत्रलेखन. त्यामध्ये आपण मागणी पत्र कसे लिहायचे ते शिकूयात. आज आपण पाहणार आहोत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र. त्याचबरोबर आपण हे मागणी पत्र कसं लिहायचं त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. वृक्षारोपणऐवजी तुम्हाला शाळेमधल्या वेगवेगळ्या वस्तू मागणे वगैरे याबद्दलही तुम्ही सहजपणे पत्रलेखन करू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती देणार आहे. यामध्ये तुम्हाला शाळेत लागणाऱ्या बेंचेसची मागणी करणारे पत्रलेखन लिहा, किंवा शाळेत लागणाऱ्या चेअर्स किंवा शाळेत लागणारे टेबल्स याबद्दल मागणी करणारे पत्रलेखन लिहा. असा तुम्हाला शाळेमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच तुम्हाला ग्रंथालयामध्ये लागणाऱ्या पुस्तकांची मागणी करा, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आपण यामध्ये फक्त काय करायचं, जिथे वृक्षारोपण आहे त्याऐवजी ग्रंथालयामध्ये लागणारे पुस्तकांचा विषय टाकायचा, किंवा त्यामध्ये आपण शाळेमध्ये लागणाऱ्या बेंचेस किंवा चेअर्स किंवा टेबल्स अशा वेगवेगळ्या वस्तूंची मागणी कशी करायची त्याबद्दल आपण मागणी पत्र कसं लिहायचं ते आज आपण शिकूयात. प्रश्न पहिला, आपण शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र लिहा. तर स्टार्टिंगला कोणतंही पत्र लिहिताना पहिल्यांदा दिनांक लिहायची. दिनांक, आजची दिनांक तुम्ही टाका 25/9/2024. नंतर आपण फर्स्ट स्टार्टिंग करताना प्रति माननीय व्यवस्थापक, शिवनगर ट्रस्ट, मंगळवार पेठ, भोर 412210. यामध्ये आता मी म्हणजे ज्यांना आपण मागणी करणार आहोत त्या ट्रस्टचं नाव लिहिलेलं आहे, आणि ते ट्रस्ट कुठं आहे तर मंगळवार पेठ मध्ये, भोर मध्ये आहे. तर तुमचा जो ॲड्रेस असेल तो इथे लिहायचा आहे. त्या ह्याचा व्यवस्थापकचा ॲड्रेस इथं लिहायचा आहे. 412210 हा पिनकोड आहे. नंतर वरती प्रश्नामध्ये आपल्याला जो विषय विचारलेला आहे ना, हा वृक्षारोपण करण्याची मागणी पत्र, तर तोच आपण विषय म्हणून लिहायचा आहे. त्याऐवजी तुम्ही फर्स्ट टाइम मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पुस्तकांची मागणी, बेंचेसची मागणी असा विषय जो असेल तो लिहायचा आहे. आत्ताचा आपला विषय आहे शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. नंतर आपण विषयाला डायरेक्ट सुरुवात करायची आहे. महोदय, मी रुपाली घाडगे, म्हणजे इथे तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. जिजामाता विद्यालय भोर, इथे तुमच्या विद्यालयाचं म्हणजे शाळेचं नाव लिहायचं आहे. आणि तुमचं शाळा जिथे आहे त्या तालुक्याचं किंवा गावाचं नाव लिहायचं आहे. भोर या विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आमच्या माननीय मुख्याध्यापिकांच्या संमतीने आपणास हे पत्र लिहित आहे. हा मजकूर सर्वांसाठी सारखाच राहील. ग्रंथालयासाठी बुक्स मागवणे किंवा बेंचेस वगैरे मागवणे यांच्यासाठी हा पहिला मजकूर सारखाच असतो. यावर्षी आमच्या शाळेला 25 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला असून त्याचे औचित्य साधून आम्ही आमच्या शाळेच्या मैदानात रोपे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व ही लक्षात येण्यास मदत होईल. त्यामुळे आपल्याकडे या रोपांच्या लागवडीसाठी आम्हाला खालील रोपांची मागणी करावयाची आहे. आता यामध्ये आपण काय पाहणार आहोत, रोपांची नावे लिहिणार आहोत. तसेच तुम्हाला जर ग्रंथालयातील बुक्सची मागणी करायची असेल तर यामध्ये तुम्ही बुक्सची नावे लिहू शकता आणि किती संख्यामध्ये पाहिजे ते तुम्ही मागू शकता. किंवा यामध्ये तुम्हाला जर बेंचेस हवे असतील किंवा चेअर्स हवे असतील किंवा टेबल्स हवे असतील तर तुम्ही रोपांची नावेची ऐवजी तिथं क्लासची नावे लिहायच्या, पहिलीच्या वर्गासाठी, दुसरीच्या वर्गासाठी, आणि इकडे संख्यामध्ये लिहायचे की किती टेबल पाहिजेत किंवा किती चेअर्स पाहिजेत. अशा प्रकारे तुम्ही मागणी करू शकता. आता सध्याला आपण वृक्षारोपणचा विषय पाहत आहोत नमुन्यासाठी. तर आपण वृक्षारोपणसाठी झाडांची नावे लिहूयात. रोपांची नावे, त्यामध्ये क्रमांक, रोपांची नावे, रोपांची संख्या. आपण हे लिहिताना ना खूप अट्रॅक्टिव्ह पद्धतीने लिहायचे, जेणेकरून समोरच्याला दिसण्यास छान वाटेल व पटकन लक्षात येईल अशा प्रकारे लिहायचं. 1 नंबर गुलाब, तो पण आपल्याला लाल कलरचा हवाय म्हणून लाल लिहिलेला आहे. रोपांची संख्या किती? 10. 2 नंबर मोगरा, मोगऱ्याच्या रोपांची संख्या किती पाहिजे आपल्याला? 10. 3 नंबर झेंडू, झेंडूच्या रोपांची संख्या किती पाहिजे आपल्याला? 10. 4 नंबर तुळस, तुळशीच्या रोपांची संख्या किती पाहिजे आपल्याला? 10. सोनचाफा 15 रोपे. नंतरच्या समासमध्ये तुम्ही असं लिहू शकता की मग त्या रोपांचे बिल किती झाले किंवा ग्रंथालयातील पुस्तकांचे किती बिल झाले ते तुम्ही पाठवावेत वगैरे, किंवा बेंचचे, चेअर्सचे, अशा प्रकारे जो विषय असेल त्या विषयांचे बिल किती झाले ते कळवावे. या प्रकारचा समास तुम्ही तो लिहू शकता. चला तर मुलांना आता आपण पाहूयात वृक्षारोपण विषयीच. कृपया रोपांचे बिल किती झाले तेही कळवावे व वरील यादीतील रोपे लवकरात लवकर पाठविण्यात यावी ही विनंती. कळावे आपला विश्वासू रुपाली घाडगे, विद्यार्थी प्रतिनिधी, जिजामाता विद्यालय, मंगळवार पेठ, भोर 412210. आणि तुमचा इथे ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे. माहिती असेल तर लिहू शकता तुम्ही. तर यामध्ये पूर्णतः तुमची माहिती लिहायची आहे. शेवट कळावेमध्ये आपला विश्वासू मध्ये. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व तुम्हाला काही समजले नसेल तर ते तुम्ही कमेंट्स मध्ये कळवा, मी नक्की रिप्लाय करेन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मुलांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.